सूचना आहे 5 षटक 25 मिनिटात पूर्ण झाली पाहिजेत याची नोंद घ्यायची आहे शववाडी. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आत घेण्यात येईल सर्कलमध्ये याची नोंद घ्या. दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू इथं येणं गरजेचं अन्यथा 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल शववाडी आणि परळे संघाला याची नोंद घ्यायची. परळेचा इथं शववाडीचा 12वा खेळ अतिरिक्त खेळाडू इथं अवेलेबल नसल्यामुळं पाच षटकांचा सामना आणि 5 षटक बरोबर 25 मिनिटात पूर्ण झाली पाहिजेत याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. त्यासाठी स्पीडअप करायचं आहे. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 5 षटक 25 मिनिटात पूर्ण झाली पाहिजेत आणि आता पेनल्टी देण्यात येईल कमिटीच्या निर्णयानुसार. बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय अतुल आणि नॉन स्ट्राईक वरती साहिल. तर बॉलिंग मार्क वरती साहिल शववाडी संघाकडून एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातो सीमा पार. संघाचं खातं उघडलं जातं स्वतःचं खातं उघडलं जाते अतुलच्या बॅट मधून ओल्ड डीजे. पंचवीस मिनिटात 5 ओव्हर पूर्ण झाल्या पाहिजेत नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. संघ शववाडी आपल्याला सूचना आहे. आणि साहिल निघाला आपला गोलंदाजीच्या ट्रॅक वरून आणि सुंदर चेंडू हवेत आणि चेंडू जातो सीमा रेखा पार. येतोय अतुल्याच्या बॅट मधून क्रॅकिंग षटकार. पाटणे वॉरियर्स यांनी आपलं हनुमान चिन्ह घेऊन जायचंय. पुत्र मागला आणि पुढील चेंडू अतुल साठी साहिलचा आणि गोलंदाज निघाले आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून आणि सुंदर चेंडू हवेत आणि चेल सोडलेला आहे. चेंडू धरणीला दान मिळतंय पहिलं जीवनदान अतुल याला. 2 धावा. संघाच्या धावसंख्येत 2 नंबर. संघाची धावसंख्या होती 16. बिनगडी बाद 16. संघाची धावसंख्या होती ती 16. 4 चेंडू 16 धावा. 5वा चेंडू अतुल साठी आणि 5वा चेंडू अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक साहिल. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि हिट विकेट अतुलच्या स्वरूपात. नवसंदेश परळ या संघाला लागलेला पहिला धक्का अतुल याच्या स्वरूपात
कम ऑन डीजे बाय. नवसंदेश पोटपुरे या संघाचा अरविंद हार्ड हिटर बॅट्समन अरविंद पाटील. पाहूया संघासाठी काय करतोय. अखेरचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील अखेरचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू आणि त्यांच्या मागे सुयश पवार आणि एका षटकाखेरी संघाची धावसंख्या होती 16. एक गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होती ती 16. थोडस महागड षटक ठरले. आणि दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालेला पॉकेट साइड डायनामाइट अर्थातच शाहूवाड या संघाचा सुयश गोलंदाजी ट्रॅकवर आणि त्याच्या समोर तोडीस तोड उत्तर देणारा नवसंदेश परळ या संघाचा साहिल. पाहूया सुयश आपल्या संघासाठी किती धावा रोखण्याचं काम करतोय. पहिला चेंडू साहिल साठी आणि सुंदर फटकाचा झालाय त्यावर मात्र क्षेत्ररक्षक प्रतीक मापसेकर यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. नवसंदेश परळ या संघाची धावसंख्या होते एक गडी बाद 17. पाटणे वॉरियर्स संघाचं सन्मान चिन्ह स्वीकारावं अशी विनंती. आणि दुसरा चेंडू तितकंच क्षेत्ररक्षण चांगलं धनराजाचं. त्यानंतर मात्र 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. तिसरा चेंडू आणि गोलंदाज निघालेला आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून सुंदर फटका जवलाय आणि चेंडू जातोय धनराजाच्या हातात. होतोय जेल संपतोय अरविंद याचा खेळ. अरविंद बॅक टू द डगआउट. कम ऑन. पाटणे या संघाला आपलं सन्मान चिन्ह द्यायचं आहे आणि प्रथमेश पारळ्याला आणि ससेगाव या संघाचा कर्णधार प्रमोद पारळे यांच्या हस्ते पाटणे या संघाला सन्मानित केलं जात आहे. आणि पुढील बॅट्समन अरविंद याची जागा घेऊन जातोय तो सूरज. नवसंदेश परळ संघाचा सूरज आणि पहिला चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोहिनूर सोनियाचं क्षेत्ररक्षण उत्तम आणि सूरज बॅक टू द डगआउट. आणि सूरज होतो जेलबाद. तू चल मैं आया. सूरज बॅक टू द डगआउट. आणि सूर्याची जागा घेऊन गेलाय तो नवसंदेश पोटपुरे संघाचा विनोद. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय अर्थातच पॉकेट साइड डायनामाइट सुयश पवार. आणि हॅट्रिकची संधी सुयश साठी.
हॅट्रिक काम नको नको. आणि हॅट्रिकचा चान्स हुकलेला आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. सुयशाची अप्रतिम गोलंदाजी अजूनपर्यंत फक्त 3 धावेवरती थांबवले. या प्रकारे जकडून ठेवले, आकडून ठेवले नवसंदेश परळ्या संघाच्या गोलंदाजांना. आणि अजून एक डॉट. अप्रतिम गोलंदाजी करतोय, अर्थात छोटा पॅकेट बडा धमाका. शाहवाडिया संघाचा सुयश पवार. दोन ओव्हर नंतर संघाची धावसंख्या होते 19. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसरं षटक स्वतः कर्णधार घेऊन आलेत धनराज बोबाटे उर्फ शाहूवाडीचा चॉकलेट बॉय. परळे संघाला विनंती असेल आपण स्पीडअप करायचंय मित्रांनो. अजून एक सामना बाकी आहे त्यामुळे आणि स्वतः कर्णधार मात्र आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर, अर्थात धनराज बोबाटे शाहवाडीचा चॉकलेट बॉय. सुंदर चेंडू मारलाय, आकाशाला गवसणी घालणारा चेंडू सरकन चाललाय सीमा रेषा पार. येतोय क्रॅकिंग षटकार. दुसरा चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोहिनूर, चेंडू धरणीला दान. मिळतंय पहिलं जीवनदान साहिल याला. पाहूया जीवनदानाचा कितपत फायदा उठवतोय साहिल. या चेंडूवरती चांगलं कमबॅक केलंय धनराज याने. तिसरा चेंडू प्रगतीपथावर आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आणि अलॉंग द कार्पेट फटका तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कोयनूर याचं. या 2 चेंडूवर चांगलं कमबॅक केलंय धनराजाने. गोलंदाज निघालेत गोलंदाजी ट्रॅक वरून आणि सुंदर फटका सजवलाय. त्याच्या खाली सुयश पवार. इथे मात्र झेल सोडलेला आहे, चेंडू धरणीला होतोय दान आणि त्यानंतर मात्र 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय परळ या संघाला. आणि नवसंदेश परळ या संघाची धावसंख्या झाली 30. आणि या चेंडूवरती चांगलं कमबॅक मात्र होतंय धनराज याचं. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकाखेरीज नवसंदेश परळ या संघाची धावसंख्या होते 10च्या रन रेटने, 10च्या सरासरीने 30 धावा, 30 रन ऑन दी स्कोर कार्ड. आणि पुन्हा एकदा शाहवाडीचा वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय स्वतः सुयश पवार.
आणि त्याला मारा करतोय तो साहिल आणि सुंदर असा चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. सुयेची गोलंदाजी त्या फलंदाजांना मात्र ठेवलं याकडून आणि सुंदर फटका. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि तदनंतर मात्र 2 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. नवसंदेश परळ्या संघाची धावसंख्या होते 32 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. सुंदर असा फटका. घुटना टेक तमाशा देख ठोकलाय क्रॅकिंग षटकार. एका षटकाराने संघाचं धावफलक मात्र पुढे 38 या धावसंख्येवरती पोहोचतोय संघाचं धावफलक. थँक्यू डीसी अभय. आणि अलॉंग द कार्पेट फटका त्यावरती क्षेत्ररक्षक प्रतीक मापसेकर. तितका सुंदर क्षेत्ररक्षक. रनआउटची संधी. रनआउटच्या स्वरूपात विनोदला माघारी परतावं लागतंय आणि विनोद याची जागा घेऊन जातोय तो सुनील. नवसंदेश परळ संघाचा सुनील. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो शाहूवाडी या संघाचा पॉकेट साइड डायनामाइट अर्थातच सुयेश पवार. 5वा चेंडू सूरज याच्यासाठी आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. म्हणजे येणारा चेंडू असेल. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. नो प्लस 1 धाव. आणि पाहूया कितपत फायदा होतो ते साहिल. चेंडू जातो निर्धाव आणि चेंडू जातो गोशांगी क्षेत्रात. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. अखेरचा चेंडू सुयश याचा आणि तदनंतर मात्र बीट केलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण ठरलंय आणि 4 षटकाखेरीज नवसंदेश परळ या संघाची धावसंख्या होते 43. स्लॉग ओव्हरचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक घेऊन आलाय शाहूवाडी या संघाचा वंडर बॉय अर्थातच साहिल. थँक्यू डीजे अभय. सारखा सामन्याला स्पीडअप करायचा आहे मित्रांनो आणि शेवटचा आणि हाणामारीचा षटक साहिल घेऊन आलाय. पाहूया कितपत धावा जमा करताय. पहिला चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर मिळते धावांतर. अवांतर धावसंख्येने संघास धावफलक जाऊन पोचते 45. 45 ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. लॉस ऑफ 4 विकेट. आणि तितकंच चांगलं कमबॅक साहिल याचं.
अखेरचा आणि स्लॉगवरचं षटक, मोठी जबाबदारी मात्र साहिलच्या खांद्यावर. आणि अलॉंग द कार्पेट फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. प्रत्येकाचं रनआउटची संधी आणि रनआउट. साहिल याला माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात साहिल याला माघारी परतावं लागतंय. साहिल्याची जागा घेऊन जातोय तो अजय. नवसंदेश स्पोर्ट परवे या संघाचा अजय. इनायत नंबर 7 वरती फलंदाजीसाठी गेलाय तो अजय. आणि संतोष पाटील, करण जोशी यांचं आगमन झालेलं आहे. आणि पहिला चेंडू अजय साठी. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. हाणामारीचं षटक मात्र साहिलने सुंदर अशा रीतीने पार पाडलेला आहे. सुंदर असा फटका सजवलाय. चेंडू हवेत, चेंडू धरणीला दान मिळतंय ते पहिलं जीवनदान. आणि तदनंतर मात्र 2 धावा पुश केले जात आहेत. आणि 2 धावेच्या मोबदल्यात संघाचा धाव फलक मात्र पुढे सरकतोय. 48 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय नवसंदेश परवे या संघाचा धाव फलक. 5वा चेंडू अजय साठी. आणि चेंडू होता फुल, त्याला केलाय सक्सेसफुल. धावा मिळतील 6 या धावसंख्येने संघाचा धाव फलक मात्र पुढे. मग काय होत कमॉन डीजे भाई. थँक यू डीजे मोनिया. अखेरचा चेंडू आणि चेंडूला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण कोहिनूर याचं. आणि एक धाव मिळते, रनआउट झालेला आहे. नवसंदेश परवे या संघाची धावसंख्या होते 55, म्हणजे 56 ला विन. कम ऑन डीजे मोनिया. नवसंदेश परवे या संघाला विनंती, आपलं लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कम ऑन डीजे मोनिया. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी जिद्द लागते. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी जिद्द लागते, पण ते टिकवण्यासाठी धाडस लागतं. बघूया आता शाहवाडीचे गोलंदाज हलंदाज
विनंती आहे आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवून द्यायचे आहेत. आणि फलंदाज मैदानात आलेले आहे. एका साईडला स्वतः कर्णधार धनराज तर दुसऱ्या साईडला पॉकेट साईड डायनामाइट अर्थातच सुयश पवार. माइंडेटरी पॉवर पे आणि पॉवर पेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत. नवसंदेश परळ या संघाचा अतुल तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धनराज बोबाटे. एक डावकुरी हाताचा फलंदाज म्हणून ज्या फलंदाजाची ओळख असा शाहूवाडीचा चॉकलेट बॉय अर्थातच धनराज बोबाटे. 25 मिनिटात सामना संपवायचा आहे. पहिला चेंडू धनराजसाठी. सुंदर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सूरजाचं आणि तदनंतर मात्र 2 धावा पुश केले जात आहेत. संघाचा धावसंख्या फलक 2 वर जाऊन पोहोचतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात अतुल आपल्या संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. दुसरा चेंडू सुंदर चेंडू खेळून काढलाय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण नवसंदेश परळ या संघाकडून आणि तदनंतर मात्र या चेंडूवर 2 धावा या चेंडूवर 3 धावा पुश केले जात आहेत. संघाची धावसंख्या होते 5. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पॉकेट साइड डायनामाइट सुयश पवार. पहिला चेंडू सुयशसाठी. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुंदर खेळून काढलेला चेंडू त्यावर मात्र 1 धाव घेतली जाते. आणि आणि कर्णधाराची विकेट. धनराज बॅक टू द डगआउट. धनराज याची जागा घेऊन गेलाय तो अर्थातच मोहसिन शेख. थँक यू डिझे बाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतील मोहसिन शेख. मोहसिन शेखसाठी पहिला चेंडू सुंदर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागते मोहसिन शेख याला. आणि स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सुयश पवार.
आणि कव्हरच्या दिशेने मारलेला सुंदर असा चौकार. सुरेश पवार याच्या बॅट मधून आलेला क्रॅकिंग चौकार. डीजे बाय आणि दुसरं षटक घेऊन आलाय नवसंदेशच्या परळ्या संघाचा सूरज. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळत आहेत मोहसिन शेख. गोलंदाज निघाला आपल्या गोलंदाज ट्रॅकवरून आणि सुंदर खेळून काढण्याच्या प्रयत्नात चेंडू जातो घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव, एका धावावरती समाधान मानावं लागतंय मोहसिन शेख याला. संघाची धावसंख्या होते 12. एक गडी बाद शेवाडिया संघाची धावसंख्या होते 12. पंचांचे दोन्ही हात समांतर मिळते धाव अवांतर. अवांतर धावसंख्येने संघाचं धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 13 या आकड्यावरती. आणि फर्निचर एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत नवसंदेश परळ या संघाच्या सूरजने. सुंदर अशी गोलंदाजी करतोय नवसंदेश संघाचा. मोहसिन्याची जागा घेऊन गेलाय. मोहसिन्याची जागा घेऊन गेलाय तो सद्दाम शेख. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारा त्यांचाच भाव अर्थातच सद्दाम शेख स्ट्रायकिंग एंडला. मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे आणि या चेंडू चांगला कमबॅक. पंचांकडे अपील केली पण अपील पंचांनी फेटाळून लावलेले. होते 13 आणि उंच मारलेला चेंडू मोहसिन शेख यांनी आणि चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. रनिंग बिटवीन द हा असं ते काय आणि सद्दाम शेख याने सुंदर मारलेला चेंडू त्यावर 3 धावा पुश केले जात आहेत.
3 या धावसंख्येने संघाचा धावफलक जातोय पुढे. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि मिळतोय जे संपतोय सुयशाचा खेळ. सुयश बॅक टू द डगआउट. संभाजी पारळे यांचं सहर्ष स्वागत कमिटीतर्फे. शंकर पारळे आणि संभाजी पारळे दोघांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. दोन्हीही मान्यवर इथं उपस्थित, त्याबद्दल त्यांचा मी आभार आहे कमिटीतर्फे. पुढचा चेंडू सूरज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, यावेळी मोठा प्रहार चढवला जातोय. प्रतीक म्हापसेकर याच्या बॅट मधून यावेळी एका धावेची भर पडेल. धावसंख्येत आपण पाहिलं होतं सुयशला माघारी परतावं लागलं होतं. या धावफलक 17, 2 षटक पूर्ण, धावसंख्या आपण पाहतोय 17. 3 गडी बाद 17. 18 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. शंभरी स्पोर्ट्स संघाला 18 चेंडू आणि थोडं स्पीडअप करायचं दोन्ही संघांना सूचना. यानंतर सेमीफायनलचा सामना बाकी आहे. या सामन्यातील विजेता संघ मलकापूर संघाविरुद्ध खेळेल, याची नोंद घ्यायची आहे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो बॉलिंग मार्क वरती. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सुनील डावखुरा, त्याचा हा गोलंदाज. स्लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू हवे तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतोय आणि इथं मात्र झेल टिपलाय. झेल टिपल्यानंतर आणखी एक गडी बाद होतो. प्रतीकला परतीचा मार्ग धरावा लागेल. बॅक टू दी पवेलियन. शंभरी स्पोर्ट्स संघासाठी 4था धक्का आपण पाहतोय. 17 या धावसंख्येवरती 3रं षटक प्रगतीपथावर असताना 3ऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. या 2 चेंडूमध्ये एक निर्धाव. त्यानंतर बॅक टू दी पवेलियन. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन सुनील कडून. मी मागच्या टुर्नामेंट मध्ये सुद्धा पाहिलं होतं. परळे संघासाठी त्यानं चांगली गोलंदाजी केली होती. त्याच प्रकारची गोलंदाजी तो आता सुद्धा या सामन्यामध्ये करताना दिसतो. सकाळच्या 17 पासून आपण पाहतोय त्याच्याकडून. पुढचा चेंडू असेल बॅटिंग मार्क वरती. साहिलची वर्णी लागली जाते. साहिल आणि सद्दाम शेख दोन्हीही फलंदाज ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारी. 16 चेंडू 39 धावांची गरज असेल. ब्लॅक होल पद्धतीचा चेंडू निर्धाव यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो. थोडं स्पीडअप करायचं कारण यानंतर सेमीफायनलचा सामना बाकी आहे. 5 षटकांचा सामना जर असेल तर 25 मिनिटात होणं गरजेचं आहे, याची नोंद घ्या. स्लोअर पद्धतीचा चेंडू निर्धाव. संतोष पाटील करंजोशी 11 संघाचे समर्थक, तुमचं सहर्ष स्वागत कमिटीतर्फे. तुम्ही प्लीज संतोष पाटील यांना मी विनंती करतो. विकेट. बॅक टू दी पवेलियन. साहिल बाद होतोय. थोडं स्पीडअप करायचं आहे. परळे संघ आपल्याला लास्ट कॉल आहे, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्या.
गोलंदाजी मार्क वरती सूरजची वर्णी लागली जाते. वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर संघाच्या कोट्यातील चौथं षटक हाताळण्यासाठी 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. पुढचा चेंडू, पहिला चेंडू ब्लॉक होल. यू मिस आय हिट क्लीन बोल्ड. मोठा धक्का बसतोय. सद्दाम शेख बाद होतो. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं इथं. परळी संघ इथं वर चढताना दिसतो या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या. थँक्यू सो मच डीजे 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 अभय, थँक्यू सो मच. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय अजय, तर स्ट्राईक वरती अजित. स्लोअर पद्धतीचा चेंडू, चेंडू हवे तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना दिसतो स्वतःच्या गोलंदाजीवरती आणि इथं जलटी धरणीला दान केलंय, जीवन दान मिळालंय. स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगला प्रयत्न होता परंतु झेल टिपण्यात अयशस्वी. त्यामुळं 2 धावांची भर पडेल. धावसंख्या पोहोचती 19. वाईटचा इशारा येतो पंचांचा. वाईट दिले ना DRS. वाईटचा इशारा येतोय. स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन. मोठा फटका. चेंडू क्षेत्ररक्षक येताना दिसते. पहिली धाव घेण्यात यशाने कदावर समाधान म्हणावं लागेल. चांगली फेकी, चांगली कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते परळी संघीकडून. इथं मात्र वरचा ठरताना दिसेल या सामन्यामध्ये. या सामन्याचा विचार करता स्प्लेंडरची किल्ली कोणाची हरवली त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मधून घेऊन जायचे योग्य ते. फक्त चावे, किचन वगैरे काही नाही त्याला. मोठा फटका सजवला जातोय आणि झेल सुटला इथं. यावेळी आपण पाहतो एका धावेची भर पडेल. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. सहा चेंडू मध्ये 6 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. स्पीडअप करायचं मित्रांनो, कारण 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. मलकापूर संघाचा कर्णधार इथं येणे गरजेचं आहे. मलकापूर असंघ आपला कर्णधार पाठवा. या सामन्यातील विजेता संघ लगेच तुमच्यासोबत नाणेफेकी होईल आणि इथंच निर्णय कळवायचा आहे. मोठा प्रहार. पहिल्या चेंडूवरती 6 चेंडू 32 धावांची गरज असताना चेंडू जातोय 1 बाउन्सर 4 धावांसाठी.
आणखी एक मोठा प्रहार चढवला जातोय. चिडवा क्षेत्ररक्षक येताना दिसेल, परंतु आणखी एक चौकार, क्रॅकिंग चौकार. धावसंख्या झपाट्याने वाढ, धावसंख्या पोहोचते 32. अजून सुद्धा 6 चेंडू मध्ये 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असताना पहिले 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार पाहायला मिळाले. 4 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे षटकार खेचावा लागेल. यावेळी निर्धाव चेंडू इथं मात्र परळी संघ वरचा ठरताना दिसेल. या सामन्यामध्ये पुढच्या फेरीत प्रवेश करताना दिसेल. मलकापूर असंघ आपला कर्णधार येणं गरजेचं आहे. मलकापूर असंघ 3 चेंडू 24 धावांची गरज. चेंडू बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये. एक संभाजी पाटील यांच्या मार्फत यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी घेण्यात येईल. संभाजी पारळे यांच्या हस्ते यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी घेण्यात येईल. मलकापूर विरुद्ध यामधील विजेता संघ. पारळी संघाचा कर्णधार लगेच पाठवायचं. पारळी संघ परळी संघ